सोलापुरातील श्री सिद्धेश्वर परिवारातील वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मान्यवरांची बैठक सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी यांनी आयोजित केली होती. प्रारंभी सुरेश हसापुरे यांनी प्रास्ताविक केले. काडादी म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या अंगात धमक आहे. चिमणी पाडल्यानंतर लगेच त्या कारखाना स्थळावर येऊन त्यांनी पाहणी केली. सर्व कामगारांना धीर दिला. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ अशा 5 तालुक्यांमध्ये सिद्धेश्वर कारखान्याचे सभासद आहेत. मी स्वतः लक्ष घालून सर्व तालुक्यात फिरून एक बैठक कारखान्याच्या मंगल कार्यालयात सभासदांची घेणार आहे. त्या बैठकीत मी सभासदांना आवाहन करणार आहे की ज्यांनी मला त्रास दिला, कारखान्याची चिमणी पाडून हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त केले, अशा भाजपला चारी मुंड्या चित करा आणि प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी राहा. प्रणिती शिंदे यांनी सभागृहात सुद्धा आपल्या चिमणीचा विषय वेळोवेळी मांडून धारेवर धरले होते. सुशीलकुमार शिंदे यांनीही यात्रेवेळी रस्त्याच्या विषयी स्वतः मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला होता. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मी ही वीरशैव कक्कय्या समाजाचा आहे आणि काडादी यांनी डेअरिंग करून उघड मीटिंग घेऊन पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो. प्रणितीताई जिद्दी आहे, काम करते, जातपात बघत नाही, तिला साथ द्या, असे शिंदे म्हणाले. या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, जागतिक लिंगायत महासभेचे कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, अमर पाटील, केदार उंबरसे, अशोक पाटील, माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शिवयोगी शास्त्री हिरेमठ, सिद्धाराम चाकोते, शंकर पाटील, रामदास फताटे, अनिल सिंदगी, हरीश पाटील, रमेश बावी, पशुपती माशाळ, सकलेश बाभुळगावकर, बिपिन करजोळे, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक बिराजदार, राजशेखर म्हमाणे यांच्यासह सिद्धेश्वर साखर कारखाना, सिद्धेश्वर देवस्थान, सिद्धेश्वर शिक्षण संस्था, सिद्धेश्वर बाजार समिती पदाधिकारी यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.